हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल दॅट इज फार्मा स्टुडंट लाईफ ब्लॉग. सो DMERचा रिझल्ट हा काल संध्याकाळी जाहीर झाला असून त्यात नॉर्मलायझेशननुसार मार्क्स मे बी कमी जास्त होतील. सो ते एकदा तुम्ही बघा. ॲक्च्युअल तुमचे गुण आलेले आणि नॉर्मलायझेशन नंतरचे आलेले गुण यांच्यात खूप असा डिफरन्स आढळतो, त्यामुळे एकदा नक्की ते बघा. त्यासाठी तुम्हाला DMER 2025चा रिझल्ट बघायचा असेल तर सर्वात आधी आपण जातो ते इथे. त्यानंतर DMER रिझल्ट 2025वर क्लिक केलं. त्याच्यानंतर फर्स्ट वेबसाईट जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं डायरेक्ट मेन हे ओपन होतं वेबसाईट. त्यानंतर तुम्ही जर रिक्रुटमेंटमध्ये गेले तर रिक्रुटमेंटमध्ये गेल्यानंतर कॉमन ऑनलाईन टेस्ट 2025 म्हणून येते, त्याच्यावर क्लिक केलं. त्यानंतर खाली एक टॅब ओपन होतो, तो आहे कॉमन ऑनलाईन टेस्ट 2025चा. त्याच्यात फर्स्ट लिंक दिलेली ती पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट फॉर कॉमन ऑनलाईन टेस्ट 2025 फॉर टेक्निकल अँड नॉन टेक्निकल पोस्ट अंडर डायरेक्ट सर्व्हिस. तर त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर इकडं साईडला एक आयकॉन दिला आहे, त्याच्यामध्ये एक लिंक दिली आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल, ज्याच्यामध्ये ओके केल्यानंतर ती एक डाउनलोड होईल इथे. तर माझ्या ह्याच्यात ऑलरेडी जी डाउनलोड आहे ती मी दाखवतो. ती ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रिझल्ट बघता येईल. तर सर्वात आधी वरती टॉपमोस्ट याला दिलेलं आहे की पोस्ट कोणती आहे, ती म्हणजे फार्मासिस्ट. टोटल 1905 इतके पेजेस आहे. तर इथे सर्व तुमचा रॉ स्कोर म्हणजे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन, तुमचं फर्स्ट ऑब्जेक्शन, सेकंड ऑब्जेक्शन नंतर जे मार्क्स झाले ते तुम्ही इथं बघू शकतात. ही पूर्ण लिस्ट इथं दिली आहे, त्यानुसार तुम्ही तुमचे मार्क बघू शकता मित्रांनो. आणि तुम्हाला याबद्दल काही क्वेरी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्की ट्राय करेल की काहीतरी तुम्हाला रिप्लाय किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर नेक्स्ट व्हिडिओसाठी असेच सबस्क्राईब करून घ्या. आणि GPAT वगैरे यांचं प्रिपरेशन तर नाही, पण निदान ज्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे रिलेटेड टू फार्मा असो, तुमचं करिअर असो, नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. चला भेटूयात तर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.